नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्रीमती सोनिया गांधी यांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीनं ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा फारच गांभीर्याने घेतला होता. शेवटी ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन त्यानंतरचा निवाडा आला आणि तो श्रीमती सोनिया गांधी यांच्या बाजूनं आला. पण ज्या दिवशी उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली, त्याच्यानंतर एक विशेष असा विश्लेषणात्मक आम्ही व्हिडिओ केला होता आणि त्याच्यातच असं म्हटलं होतं की उज्ज्वल निकम हे दिवंगत संतोष देशमुख यांच्यासह ज्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त आहेत, तर ते ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या कक्षामध्ये येतात का? आणि जर ते येत असतील तर मग पुढे या प्रकरणांचं काय होईल? अर्थात पुढे काय होईल ह्या संदर्भामध्ये उज्ज्वल निकम हेच त्याचं उत्तर देऊ शकतील. पण मधल्या काळामध्ये श्री असीम सरोदे, जे आता माझ्यासोबत आहे, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. त्यांनी 4 महत्त्वाची पत्रं लिहिलीत आणि मला असं वाटतं की असीम सरोदे यांची विचारधारा काय आहे ह्यापेक्षा ते विधिज्ञ म्हणून हे जे महत्त्वाचे प्रश्न घेऊन द ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र, त्याच्यानंतर जनरल सेक्रेटरी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि द पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि द सेक्रेटरी जनरल राज्यसभा सेक्रेटरिएट त्यांच्याकडे गेले. तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे. त्यांचं असं मत आहे की लेटर रिगार्डिंग लिगल क्लॅरिफिकेशन वेदर द प्रेसिडेंट सिलेक्टेड राज्यसभा मेंबर मिस्टर उज्ज्वल निकम can continue working as special public prosecutor in about 29 important cases in महाराष्ट्र. तर तुमचं स्वतःचं ह्याबद्दलचं विधिज्ञ म्हणून काय मत आहे? सेक्शन 24 जे आहे क्रिमिनल प्रोसिजर कोडमधलं, जे आता BNSS मधलं कलम 18 आहे, त्याच्यामध्ये पब्लिक सर्वंटची व्याख्या दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जो कोणी पब्लिक सर्वंटच्या व्याख्येत येत असेल, सरकारी पगार घेत असेल, तो माणूस पब्लिक सर्वंट आहे. मग तो केंद्र सरकारसाठी काम करत असेल किंवा राज्य सरकारसाठी काम करत असेल तरी तो पब्लिक सर्वंट आहे. मग आता पब्लिक सर्वंट जो असेल त्यांनी राज्यसभेमध्ये सदस्य होणं, लोकसभेमध्ये सदस्य असणं आणि तरी पगार घेत राहणं, हे ऑफिस ऑफ प्रॉफिट होते. त्यामुळे उज्ज्वल निकम सरांचं म्हणणं आहे की मी प्रेसिडेंट सिलेक्ट असा राज्यसभा सदस्य आहे. ते प्रेसिडेंट सिलेक्ट असले किंवा कोणत्या पक्षाने सिलेक्ट केलेले असले तरीसुद्धा कायद्यामध्ये एवढेच शब्दरचना आहे की तुम्ही कोणत्याही हाऊसचे सदस्य असाल तर तुम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये असू शकत नाही आणि त्यामुळे मग ते विशेष सरकारी वकील म्हणून काम करू शकत नाही, इतकाच मुद्दा आहे. त्यांना खाजगी वकिली करायची ते करू शकतात, परंतु काय होते की आपण काही कायदेशीर संविधानिक सांगायला गेलो की लोक अंगावर येतात आणि संविधान त्यांना समजूनच घ्यायचं नसते. आता निकम सरांसारख्या ज्येष्ठ वकिलांची जबाबदारी आहे की अत्यंत शांतपणे, संयमितपणे लोकांना संविधान सांगितलं पाहिजे आणि नम्रपणे या विशेष सरकारी वकील पदावरून त्यांनी बाजूला झालं पाहिजे. अगदी बरोबर. आणि असीम सरोदे यांनी हा जो मुद्दा मांडला तो मला शब्दशः पटतो की असीम सरोदे यांनी कायद्याच्या दृष्टीने जे मुद्दे मांडले किंवा बापटांनी सुद्धा घटनेच्या दृष्टीने मांडलेले मुद्दे हे एका तज्ज्ञाची मतं आहेत. त्याला राजकीय अँगल देऊन त्याची चर्चा करण्यात काय पॉईंट आहे? पण इथे पण दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. जर उज्ज्वल निकम असं म्हणत असतील की मी राष्ट्रपतींनी नियुक्ती केलेला सदस्य आहे, ते मूलतः चुकीचं आहे. ती साधारण धारणा जरी तशी असली की राज्यपालांनी नियुक्ती केलेले 12 एक्सपर्ट्स आणि राज्यसभेत, तर मुळामध्ये ते राजकीय पक्षाकडनंच गेलेले, शिफारस केलेले असतात. बरोबर. तर मग तशा अर्थाने ते काही बरोबर नाही आहे, असंच आहे ना? बरोबर आहे. पण राष्ट्रपतींच्या कोट्यातून त्यांना अपॉइंट केलेलं असल्यामुळे आपण आता म्हणू की कायद्याच्या चौकटीमध्ये जे दिसणार आहे ते आहे की राष्ट्रपतींनी नियुक्त केलेलं आहे, जरी पक्षाने त्यांना रेकमेंड केलं असलं तरी. पण मग कायद्यामध्ये संविधानिक दृष्टिकोनातून एवढीच शब्दरचना आहे की तुम्ही जर राज्यसभेचे सदस्य असाल किंवा लोकसभेचे सदस्य असाल तर यू कॅनॉट बी पार्ट ऑफ एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट. करेक्ट. एवढं सदस्य हा शब्द आहे. त्यांनी असं नाही म्हटलं की तुम्ही राष्ट्रपती नियुक्त असाल तर तुम्हाला लागू नये, असं काही म्हटलेलं नाही. त्यामुळे ती क्लॅरिटी जी आहे ती आपल्याला साधारणतः तरतूद वाचताना दिसते. म्हणजे जे आर्टिकल 102 सबक्लॉज 1 आहे, आर्टिकल 191 सबक्लॉज A आहे भारतीय संविधानातलं, त्याच्यानुसार आपण पाहिलं तर ते राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे ते ऑफिस ऑफ प्रॉफिट या संकल्पनेत येतात आणि ते तिथून काही कमाई करू शकत नाही. कारण की सदस्य कोणत्याही लोकसभेचा असो राज्यसभेचा, त्यांना जे मानधन मिळते त्यासाठी त्यांनी लोकांसाठी काम करणं अपेक्षित आहे. राईट. एक मुद्दा तुम्ही आता सांगितला तरीही तो प्रतिप्रश्न म्हणून अनेक लोक करतात, म्हणून पुन्हा खुलासावर विचारतो. कपिल सिब्बल किंवा अभिषेक मनु सिंघवी यांच्या संदर्भामध्ये नेहमी लोक असं म्हणतात, एकतर लॉ मिनिस्टर होते
बरोबर. आणि आता ते तुम्हाला दिसत नाहीत का? नाही बघा, राम जेठमलानी भाजपमध्ये होते, अरुण जेटली भाजपमध्ये होते. ज्यावेळेस राम जेठमलानी हे लॉ मिनिस्टर झाले तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारे वकिली केली नाही. अरुण जेटली हे मंत्री नसताना आणि सदस्य असताना केवळ ते खासदार असतानाही वकिली करत होते. तसंच कपिल सिब्बल करतात, अभिषेक मनु सिंघवी करतात, इतर अनेक जण करतात. त्यांना खाजगी केसेस घेऊन वकिली करण्याची मुभा आहे आणि तसं संविधानिक दृष्टिकोनातून त्यांना ती सूट आहे. मग तसंच करायचं असेल तर उज्ज्वल निकम सर हे खाजगी केसेस घेऊ शकतात. हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जिथे त्यांना वकिली करायची आहे तिथे करू शकतात. आता तिथे मराठीत बोलता येत नाही, आपल्याला इंग्रजी बोलावं लागतं, सर ते बोलू शकतात, असं काही नाही आहे. तर त्या पद्धतीने तिथे त्यांना वकिली करता येऊ शकते. परंतु सरकारला रिप्रेझेंट, केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला रिप्रेझेंट करता येत नाही. हे आपण अत्यंत शुद्धपणे, स्वच्छपणे संविधानिक तरतूद म्हणून समजून घेतलं पाहिजे. मग आता याच्यामध्ये जबाबदारी आहे विधी आणि न्याय विभागाची महाराष्ट्र सरकारच्या, ज्यांनी त्यांना नियुक्त केलं. आणि साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 25 ते 30 केसेस त्यांच्याकडे आहेत. म्हणजे एकीकडे काय झालं, या केसेस अडवून ठेवलेल्या आहे, म्हणजे त्यातलं कामकाज होऊ शकत नाही. अधिवेशन सुरू असताना तिकडे ते येऊ शकत नाही, म्हणजे तारखा पुढच्या होणार. मग अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी विशेष सरकारी वकील विशेष मोहिमेवर त्या केसमध्ये लवकरात लवकर हिअरिंग झालं पाहिजे म्हणून जर नेमले असतील तर तो उद्देशच सफल होत नाही. आणि म्हणून मग त्यांनी त्याच्याबद्दल विधी न्याय विभागाने त्यांना स्पष्टीकरण विचारलं पाहिजे. खरं तर राहुलजी, ही उज्ज्वल निकम सरांची जबाबदारी होती की शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. आता माझं असं म्हणणं आहे पुढचं, की त्यांनी जर शपथ घेतली असेल आणि इफ ही इज कंटिन्युईंग, म्हणजे ते ॲपियर झाले असतील नसतील पण ते अजूनही जर विशेष सरकारी वकील म्हणून असतील तर इट अट्रॅक्ट्स डिस्क्वालिफिकेशन. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तसं असेल तर त्याचा खुलासा आम्ही उज्ज्वल निकम यांच्याकडनं करूनच घेऊ. एका प्रश्नाचं आपल्याला आणखी खुलासेवर विश्लेषण करायचं, पण त्याच्या आधी काही लोकांना उगीच असं वाटू शकतं किंवा काही लोकांना ते खरोखर असं पटू शकतं की याच्यामध्ये असीम सरोदे यांचा काहीतरी अंतस्थ हेतू आहे. तसं काही हेतू नाही आहे तुमचा? नाही, माझा काहीच हेतू नाही. बघा, मी उज्ज्वल निकम सरांच्या संदर्भात ज्या काही, कारण ते विशेष सरकारी वकील आहेत, अत्यंत महत्त्वाच्या केसेस चालवलेल्या आहेत, त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल मला मुळीच शंका नाही. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे माझ्या पिढीनी, हे माझं सुरुवातीपासून म्हणणं आहे. त्या नम्रपणे मी त्यांच्या काही केसेस पण ऐकलेल्या आहेत. वकिलांनी संसदेमध्ये कोणत्याही सभागृहाच्या गेलं पाहिजे, अत्यंत चांगलं काम केलं पाहिजे, कारण की चांगले कायदे करण्याची प्रक्रिया तिथून झाली पाहिजे. उज्ज्वल निकम सरांसारख्या अनुभवी व्यक्तींनी लॉ मेकर होणं हे पॉलिसीसाठी आपल्या देशाच्या अत्यंत महत्त्वाचं आहे, हे माझं मत आहे. पण संविधानिक तरतुदींना कोणी उल्लंघून जाऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे मग ते पक्षांतर बंदीच्या प्रकरणात असेल किंवा या प्रकरणात असेल, जे संविधानात बसत नाही ते आपण करायचं नाही. हाच तर संविधानाचा आदर करण्याचा भाग आहे. मग नुसतं संविधानाचा आम्ही आदर करतो असं म्हणायचं आणि संविधानाचा अनादर करणारी वर्तणूक असणार तर ते चांगलं नाही. एवढाच माझा उद्देश आहे. माझा कोणताही अंतस्थ हेतू नाही, माझा त्यांच्या संदर्भात कोणतंही दुमत नाही, त्यांच्याबद्दलचा द्वेष नाही, पण संविधानाबद्दलचं प्रेम मात्र आहे. आणि मग ते जर कोणी ठेचकळत असेल ते प्रेम, तर मग मी उभा राहून बोलणार. आणि म्हणून मी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग विधी आणि न्याय विभागाला आम्ही म्हटलं की तुम्ही अपॉइंटिंग अथॉरिटी आहे, तुम्ही स्पष्टीकरण द्या याच्याबद्दलचं. आम्ही ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र ॲडव्होकेट सराफ सर यांना आम्ही पत्र पाठवलं आहे. आता त्यांना आपण नोटीस पाठवणं योग्य नाही, ते अत्यंत मोठ्या पदावरचे आहेत, तर त्यांना आपण पत्र पाठवलं आहे. त्यांना आम्ही एक जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही विधी आणि न्याय विभागाला काहीतरी कायदेशीर सजेशन द्या महाधिवक्ता म्हणून, की अशा पद्धतीने whether उज्ज्वल निकम sir can continue to be on the post of special public prosecutor when he has taken oath ॲज अ राज्यसभा मेंबर. एवढंच आपण त्यांना विचारणा केलेली आहे. मग राज्यसभा सचिवालयांना आपण पत्र पाठवलेलं आहे, कारण की त्यांना नियुक्त केल्यावर शपथ घेतली आणि त्यांच्या अंडर आता ते येतात राज्यसभेचं कामकाज. मग त्यांच्या राज्यसभेच्या भवनामध्ये एक सदस्य ऑफिस ऑफ प्रॉफिटसह तिथे वावरत असेल तर त्याबद्दलचा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे, म्हणून त्यांना नोटीस पाठवली. एका शब्दाचा वारंवार उल्लेख होतो आणि तुम्हाला माहिती आहे त्याचं विश्लेषण, मलाही माहिती आहे, पण आपले जे प्रेक्षक ज्यांना आणखी सोप्या भाषेमध्ये हवं आहे, ऑफिस ऑफ प्रॉफिटची व्याख्या काय आहे आणि कुठल्या कुठल्या अशा लाभाची गोष्ट त्याच्यात असते? कोणीही आपल्या पदाचा गैरवापर करत असेल आणि त्यासाठी आर्थिक कमाईचं स्रोत म्हणून आपल्या पदाचा वापर करत असेल तर ते ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे.
दुसरं अशा कोणत्या तरी सेवा आपण देत असू ज्याच्यामधून आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार पगार देतात आणि केंद्र आणि राज्य सरकारचा पगार घेतल्यामुळे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या सेक्शन 24 मध्ये किंवा BNSSच्या सेक्शन नवीन 18 मध्ये आपण पब्लिक सर्वंट या व्याख्येत येतो. तर मग आपण ऑफिस ऑफ प्रॉफिट या संकल्पनेमध्ये आलेलो आहे आणि आपण पगार घेत असल्यामुळे आपण सरकारी नोकर झालो. मग सरकारी सर्वंट जे असतात त्यांना ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे ते पगार घेत असल्यामुळे एक संकल्पना लागू होते आणि म्हणून मग ते दुसरी जबाबदारी तशा प्रकारची घेऊ शकत नाही जी व्यापक आणखी आहे. आणि राज्यसभा सदस्यत्व ही त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे की त्याच्यातल्या व्यक्तींनी ऑफिस ऑफ प्रॉफिट असं कोणतं चालू नये अशी अपेक्षा संविधानाची आहे. आणि म्हणून त्या संविधानिक उद्देशाला धरून आम्ही या नोटिसेस पाठवलेल्या आहेत. याच्यात कायदेशीरतेचा तपास करण्याची मागणी आहे, संविधानिकता प्रस्थापित करण्याची मागणी आहे. आणि मला असं वाटतं की आता तुम्ही हा इंटरव्ह्यू करताय, उज्ज्वल निकम सरांनी याची दखल घ्यावी आणि स्वतःहून सांगावं महाराष्ट्राला की माझ्याकडच्या सगळ्या केसेस मी आता सोडून देत आहे, मी राजीनामा देत आहे. आणि इतर जे कॉम्पिटंट वकील आहेत, तोच प्रश्न विचारणार होतो, तुम्ही तो मुद्दा छेडला की धनंजय देशमुखसह इतर असे लोक की ज्यांना असं वाटतं की ज्यांच्या भोवती प्रसिद्धीचं वलय आहे अशा एखाद्या व्यक्तीनं आमची केस लढली तर आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, तर इथे पर्याय आहेत? तुम्हाला सांगतो वकिली व्यवसायामध्ये खूप चांगले लोक आहेत आणि अनेक जण, मी तुम्हाला नावं पण सांगू शकतो पण मग त्यांचं नाव रेकमेंड केल्यासारखं होईल, पण अनेक जण वकिली व्यवसायामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून प्रत्यक्षात खरोखरची विशेष कामगिरी करण्यासाठी पात्र आहेत. त्यांच्या चेहऱ्याची ओळख नसेल, ते कोणाला माहीत नसतील, पण कायद्यामध्ये अत्यंत निष्णात असलेले लोक आहेत. तर त्या लोकांची निवड करून खरं तर अत्यंत पारदर्शकपणे एकाच व्यक्तीला केसेस न देता, म्हणजे तुम्हाला हे पण सांगतो मी की अनेकांना केसेस दिल्या जाऊ शकतात, अनेक वकिलांना. एक केस झाली होती औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आणि जस्टिस नलावडे यांनी त्याच्याबद्दलचा निर्णय दिला होता आणि त्यांनी प्रश्न विचारला होता तेव्हा पण निकम सरांच्या संदर्भातलाच प्रश्न त्यांनी इनडायरेक्ट त्यात लिहिलेला आहे जजमेंटमध्ये की महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून एकाच व्यक्तीची नेमणूक का होते. स्थानिक वकिलांना प्राधान्य दिलं पाहिजे. तिथल्या वकिलांना जाण्या येण्याचा खर्च न येता सरकारचे पैसेसुद्धा वाचतील आणि अत्यंत उत्तम बुद्धिमत्ता असलेल्या तिथल्याच वकिलांना नेमणूक केली तर लवकरात लवकर, मला वाटते साधारणतः 6 वर्षापूर्वीच असेल. आणि सन्माननीय नलावडे सरांचा उल्लेख केला, वन ऑफ द बेस्ट ज्युडिशियल माइंड असं मी त्यांचा उल्लेख करेन, कारण त्यांची अनेक जजमेंट्स मी व्यक्तिशः वाचलेली आहेत. पण त्या जजमेंटमध्ये असं म्हणाले होते की निकमांचाच का तुम्ही सतत का करता, स्थानिक वकिलांना संधी द्या, म्हणजे त्याच्यातून काय होईल की त्यांना जाण्याचा खर्च, आता पण तुम्ही पहा जे काही सरकारी विशेष सरकारी वकील आहेत त्यांना नागपूरला जावं लागते, त्यांना पुण्याला यावं लागते, त्यांना मग तुम्ही एकदम वेगळ्या ठिकाणी नांदेडला पाठवता. तर हा जो प्रवास आहे, म्हणजे तुम्ही राजकीय नेते हेलिकॉप्टरमधून उडता, तुम्हाला त्या प्रवासाचा आता अंदाज येत नाही, पण रस्ते तुम्ही खराबच केलेले आहेत सगळे. हाडं खिळखिळे करून त्या विशेष सरकारी वकिलांनी तिथपर्यंत जायचं, केसेस चालवायच्या, त्याच्यामध्ये विलंब होतो, कधी कधी मानवी काही मर्यादा असतात की माइंड फ्रेश राहिलं पाहिजे तर वकिली डोकं चांगलं चालेल ना. तर प्रवास करून करून दमून गेलेल्या वकिलांना तुम्ही मग विशेष वकील म्हणून तिथे प्रेझेंट कराल. तर हे सगळे मुद्दे आहेत नलावडे सरांच्या जजमेंटमधले. मला वाटतं इथे थांबलं पाहिजे. थँक्यू सो मच. महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा आहे आणि आम्ही श्री उज्ज्वल निकम यांची काय बाजू आहे तीही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मला फक्त एकच क्युरिओसिटी होती, ती म्हणजे हे जे 29 प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये पुढे संसदेचं 3 वेळेचं अधिवेशन, वेगवेगळ्या समित्यावरती, आणि आय होप की त्यांना ज्या पद्धतीनं लोकसभेनंतर पाठोपाठ राज्यसभेची संधी भारतीय जनता पार्टीनं दिली तेव्हा ते कदाचित मंत्रिमंडळामध्ये पण येऊ शकतात. तर अशा स्थितीमध्ये जसं असीम सरोदे यांचं मत आहे की ह्या पुढच्या प्रकरणात विलंब होऊ नये आणि लवकरात लवकर न्यायनिवाडा व्हावा ह्या दृष्टीनं उज्ज्वल निकम यांनी काही विचार केला असावा का? मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला गेला आहे. कॅमेरावर निकेतन पाण्यासह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.